खरीप पीक विमा 2023 ची रक्कम मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा लोहारा तालुक्यातील जेवळी इथल्या भारतीय किसान संघ ग्राम समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळवून देण्यासाठी अतिवृष्टी झाल्यानंतर तात्काळ नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून कंपनीला कळवण्याचे काम आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सातत्याने करत असतात। अनेक वेळा ते स्वतः विमा कंपनीकडे पाठपुरावाही करतात। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन धाराशिव जिल्ह्यात 1,92,000 शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली। लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील शेतकऱ्यांना देखील ही पीक विम्याची रक्कम मिळाली आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून मी केवळ माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो। आपल्या सर्वांची साथ आणि पाठिंबा हीच माझ्या कार्याची खरी ऊर्जा आहे, असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सत्कार प्रसंगी भावना व्यक्त केल्या। यावेळी भारतीय किसान संघ जिल्हा अध्यक्ष नितीन घुले आणि इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती। नमस्कार, मी महादेव राजकुमार कारभारे, ग्रामपंचायत सदस्य दक्षिण जेवळी। कालच आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली की आमच्या येथील जे शेतकरी आहेत ज्यांचं खरंच शेती नुकसान अधिक पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं ते नुकसानाला कुठंतरी शेतकऱ्यांना एक आधार आता येणाऱ्या काळात 8-15 दिवसात पेरणीला सुरुवात होईल। तर सर्व शेतकरी हताश झाले असताना त्याच वेळेस राणादादांच्या प्रयत्नामुळे आणि राणादादांच्या अथक परिश्रम आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी क्लेम केला होता त्या सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी अनुदान असेल किंवा नुकसान भरपाई असेल स्वरूपात पीक विमा असेल स्वरूपात आम्हाला या ठिकाणी जी मदत पाहिजे होती शासनाकडनं ती दादांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली। त्याबद्दल आम्ही दादांचे मनपूर्वक आभारी आहोत। दादासारखे नेते आपल्या जिल्ह्याला लाभले हे आपल्या जिल्ह्याचं खरं तर भाग्य मानावं लागेल, कारण ज्यावेळेस नुकसान होत होतं अनेक राजकीय पुढारी हे इकडे तिकडे प्रचारात व्यस्त असताना दादा स्वतः शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेण्याचं काम या ठिकाणी राणादादांनी केलेलं आहे। राणादादांचं मी मनपूर्वक आभारी आहे। त्या ठिकाणी आज दादा जर नसते तर मला तर असं वाटतं की निश्चितच नुकसान भरपाई भेटणं हे शक्य नव्हतं। आणि आज जे शेतकरी आहे, जो गरीब शेतकरी आहे आपला, आज कुठेतरी व्याजाने सावकारीने किंवा लोन काढून खता बियासाठी पैसे घ्यावे लागले असते, ते कुठंतरी टाळता आलं आणि दादांच्या प्रयत्नामुळे आम्हाला विमा अनुदान नुकसान भरपाई भेटलं। मी मनपूर्वक दादांचा आभारी आहे। धन्यवाद। आज आमच्या परिसरात गाव असेल, गावाच्या परिसरात असेल, जेवढ्या लोकांनी क्लेम केला होता त्या सर्व लोकांना जवळपास आजपर्यंत आज तागायत सर्वांना कालच्या तारखेपासून हे विमा अनुदान नुकसान भरपाई ही पडण्यास सुरुवात झाली आहे। आमच्या येथील काही अनेक असे शेतकरी आहेत की त्यांना विमा अनुदान जे माहिती नव्हतं ते देखील दादांनी माहिती करून दिलं आणि शेतकऱ्याला लाभ कसं घेता येईल यासाठी दादांनी आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आणि जवळपास लाख असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, ज्याचं क्षेत्र जेवढं आहे आणि क्लेम कुण्या पद्धतीने केलंय त्या पद्धतीने या ठिकाणी नुकसान भरपाई आम्हाला भेटलेली आहे।